जे आमचे नेते आदेश देतील ते आम्ही पालन करू। अगदी साहेबांनी सांगितलं उद्या दगडाला जरी शेंदूर लावा तरी आमची तयारी असते आणि त्या अनुषंगाने उद्या जो काय आदेश पारित होईल तो आम्ही मान्य करू। संघर्ष मागच्या वेळेला कोट घातले का, जॅकेट शिवलं का, सगळं शिवलं। त्यावेळेला आम्ही सांगितलं, आम्ही स्वतःहून त्यावेळेला साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही जर अडचणीत असाल तर आम्ही मंत्रिपदासाठी थांबतो। मंत्रिपदासाठी थांबणारा महाराष्ट्रातला पहिला मनुष्य आहे। विधान परिषद निवडणुकीचे वारे जे ते राजकारणामध्ये वाहू लागलेले आहेत आणि त्यामधूनच अनेक पेच निर्माण झालेले पाहायला मिळतात। त्याचमुळे रायगडच्या जागेवरती देखील एक पेच निर्माण झालेला पाहायला मिळतोय। त्या पेचाचं म्हणजे पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष हा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। नेमकं तुमच्याच बाबतीमध्ये असं का नेहमी घडतं? म्हणजे पालकमंत्री पद ते देखील रखडलं, आता विधान परिषदेची जागा असेल ती देखील रखडली, म्हणजे असं काय नेमकं चाललंय आणि आतापर्यंत यामध्ये नेमकं काय पुढे घडणार आहे? ही जागा शिवसेनेला मिळणार की राष्ट्रवादीला मिळणार? जो संघर्ष करतो तो संघर्षामध्येच पुढे जायला लागतं। जो काय प्रकार आता आपण बोलतोय चालू आहे तसं काय नाही आहे। आमचे तिन्ही नेते तिन्ही पक्षाचे बसून याच्यावरती मार्ग काढतायत आणि तो आज उद्यामध्ये निघेल असं मला वाटतंय। कारण 1 तारखेला शेवटचा दिवस आहे, परंतु ही जी काय सीट आहे ती आम्हाला मिळावी ही आमची मागणी आहे। त्याचं कारण की जी काय संख्याबळ आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आम्ही, 2 नंबरला भारतीय जनता पार्टी, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही ती सीट मागितलेली आहे। परंतु तिन्ही नेते बसून ऑल महाराष्ट्राचा विचार आहे। 17 सीट आहेत, कोणाला किती किती काय द्यायच्यात ते तिघजण ठरवतील आणि त्याप्रमाणे जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू। मलावलचा विचार केला तर सर्वाधिक जागा तुमच्याकडे आहेत, सर्वाधिक म्हणजे मतदार असतील ते तुमच्याकडे आहेत असं म्हणता येईल। परंतु यावेळी म्हणजे शिवसेना रिस्क घेणार की आपल्याच पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा याकरिता असं काही अजूनपर्यंत ठरलंय? कारण की अवघे काही 2 दिवस उरलेत आणि त्यामध्ये जर अर्ज दाखल केला नाही तर नेमकं पुढे काय होणार? अजून उद्याचा दिवस 1 दिवस बाकी आहे, परवा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आमची मागणी होती की आम्हाला पण ती सीट मिळावी मागे सांगितल्याप्रमाणे। परंतु आम्ही जे नेत्यांना सांगितलेल्या नेत्यांना जे मानतो आम्ही ते योग्य निर्णय करतील जो का असेल तो, आणि तो आम्हाला मान्य करावा लागेल। शेवटी पक्षशिस्त आणि पक्षाच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही चालतो। पण तुम्ही कधी असं कन्व्हिन्सिंग तुमची पॉवर तुम्ही कधी दाखवली नाहीत नेत्यांसमोर? कारण की रायगडचं पालकमंत्रीपद हे देखील अजूनपर्यंत रखडलेलं आहे आणि असं त्यामधूनही एक फॉर्म्युला असा समोर येतोय, चर्चा अशा रंगलेल्या आहेत त्यामध्ये की तुम्ही जर ही जागा म्हणजे शिवसेनेने ही जागा जर राष्ट्रवादीला सोडली तर जे रखडलेलं पालकमंत्री पद आहे हे पुन्हा शिवसेनेकडे येईल असं म्हणतायत। नेमकं हे काय सत्य आहे यामध्ये? असं काय नाही आहे। पालकमंत्री पद हे गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्याला स्थगिती मिळालेली आहे, त्या तोपर्यंत स्थगित आहे। त्याच्याशी न्यायाशी काय तसा साम्य नाही। सांगितलं जे आम्हाला मिळावं म्हणूनच त्यावेळेला साहेबांनी वरनं स्थगिती घेतली। ती स्थगिती अजून तरी आपल्याला माहिती आहे, म्हणजे ते पालकमंत्री आम्हाला मिळावं आहे तेवढं सत्य आहे। परंतु राजकारणामध्ये घडामोडी होत असताना मग आत्ता ती सीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिटिंग सीट म्हणून ते मागणी करतायत। मेजॉरिटी तर तुमचा पाठिंबा असेल पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून किंवा स्थानिक लेवलला तुम्ही नेते काम करता त्या म्हणून तुमचा पाठिंबा असेल त्या उमेदवाराला? जे आमचे नेते आदेश देतील ते आम्ही पालन करू। अगदी साहेबांनी सांगितलं उद्या दगडाला जरी शेंदूर लावा तरी आमची तयारी असते आणि त्या अनुषंगाने उद्या जो काय आदेश पारित होईल तो आम्ही मान्य करू। महेंद्र दळवी यांच्या कन्या आहेत, त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। मग त्या संदर्भात नेमकं म्हणजे कुठेतरी अदृश्य शक्ती त्यांच्या मागे आहे असं म्हणता येईल? नाही, असं नाही आहे। त्यांनी अर्ज भरलेला तेवढं निश्चित आहे, परंतु आम्ही बसून त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि त्यातून मार्गाने तोडगा निघेल असं मला वाटतं। तुम्ही आता बोलताना बोललात की हे पद शिवसेनेला मिळावं यासाठीच म्हणजे ते स्थगित करण्यात आलं, परंतु नेहमी तो संघर्ष तुमच्या बाबतीत म्हणजे मंत्री म्हणजे मंत्रीपदाची शपथ घेणार तुम्ही असं समजण्यात आलं। त्यानंतर मग पुन्हा तुम्हाला राजकारण्यांच्या माध्यमातून डिवचण्यात आलं की जॅकेट तयार ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर मग आता पालकमंत्री पदाचा म्हणजे मंत्री झाले परंतु पालकमंत्री मिळत नाही आणि त्याच्यानंतर आता हा म्हणजे जी जागा तुमच्याकडे
आहे, जे तुमचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही निवडून येऊ शकता, त्या ठिकाणी नेहमी म्हणजे भरत गोगावले यांना कॉम्प्रोमाइज का करावं लागतंय? म्हणजे याचकरिता तुम्ही पक्षाकडे नेमकी तुमची भूमिका मांडली आहे का? पक्षाकडे आमची भूमिका मांडलेल्या आहे, पक्षालाही कल्पना आहे. कारण पक्ष नेतृत्व हे नेहमी चौकशीमध्ये असतात की कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणाची किती संख्या आहे, बळ आहे, काय आहे त्याप्रमाणे. आणि आपण मग सांगितलं ठीक आहे, संघर्ष मागच्या वेळेला कोट घातले का, जॅकेट शिवलं का, सगळं शिवलं. त्यावेळेला आम्ही सांगितलं, आम्ही स्वतःहून त्यावेळेला साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही जर अडचणीत असाल तर आम्ही मंत्रिपदासाठी थांबतो. मंत्रिपदासाठी थांबणारा महाराष्ट्रातला पहिला मनुष्य आहे. आणि म्हणून करता साहेबांनी आमच्यावरती विश्वास टाकून परत आम्हाला हे मंत्रिपद या वेळेला दिलेलं आहे. त्यामुळे जे काय आम्ही साहेबांचे खंदे समर्थक म्हणून मानले जातो, मग ज्यावेळेला आमचे नेते मंडळी अडचणीमध्ये येतील त्यावेळेला आम्ही नाही उभं राहायचं तर कधी राहायचं? आम्ही हे मानणारे लोक आहेत. जसे निवडणुकीला मतदार बांधव कार्यकर्ते आमच्या पाठीशी ठाम उभे राहतात, तसं त्यांच्यावरती एखादा प्रश्न आला तर आम्हाला ठाम उभं राहावं लागतं. जसं नेत्याने आम्हाला तिकीट दिलं, आम्हाला पूर्ण ताकद दिली, आम्हाला निवडून आणण्यासाठी जे काही सहकार्य मिळालं, मग आज त्यांच्यावरती जर एखादी अडचणीची बाब आली तर आम्ही आमदारांनी जर पाठीपुढं सरकून तो विचार नाही केला तर मग आम्ही नेत्याला किती अडचणीत आणायचं, हाही प्रश्न आहे. आणि म्हणून भरत शेठ हा कुठल्या पदासाठी किंवा ह्याच्यासाठी आपापलेला नाही आहे, परंतु तत्व आहेत, त्या तत्वाने चालणारे आम्ही मंडळी आहोत. आणि ते तत्व मांडण्यासाठी आम्ही नेहमी आग्रही असतो. त्यामध्ये आम्ही कुठेही पाठी घेत नसतो, भले काही का असं ना. आम्ही नेहमी लोकांना सांगत आलेलो आहे की जोपर्यंत भरतशेठ चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ कधी झुकत नाही, परंतु जेव्हा चुकलो तेव्हा आम्ही 4 पावलं मागं पण सरको आहे. आणि म्हणून करता उद्याची जी निवडणूक आहे ती आमच्या तिन्ही महायुतीतल्या नेते मंडळींनी ठरवायची आहे, त्याला आमचं सहकार्य. एक शेवटचा प्रश्न आहे, ह्या सगळ्या गोष्टींना धरून अजून ही जागा म्हणजे कोणाला देण्यात आलेली नाहीये, अजूनही चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडे येण्याची चान्सेस आहेत ही जागा? म्हणजे असं आतापर्यंत आमचे एकनाथ शिंदे साहेब प्रयत्न करतात. मग सांगितलं की 5 सिटिंग सीट आमच्या पूर्वी होत्या त्या तर मिळाव्यातच, आणि त्याच्या उपर जे काय आम्हाला ॲडिशनल सीट आहे ते आम्हाला रायगडची मिळावी असं थोडक्यामध्ये मागणी आहे. परंतु नेते मंडळी ज्या वेळेला चर्चेत बसून ज्या काय ठरवतील आणि ज्याच्या हिश्श्याला येईल ते आम्हाला मान्य करू. धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत मंत्री भरतशेठ गोगावले होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर रायगडची जी विधान परिषदेची जागा आहे ती नेमकी कोणाला मिळणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. भरत गोगावले त्यांनी थेट सांगितलेलं आहे की जो नेत्यांचा निर्णय असेल, वरिष्ठ नेत्यांचा निर्णय असेल, त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहणार आहोत आणि त्यांनाच पाठिंबा देणार आहोत. त्याचमुळे आता नेमकं ही जागा कॉम्प्रोमाइज नेमकं कोण करणार आहे, राष्ट्रवादी करणार की शिवसेना करणार, हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.